नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। भाजपाचे मिलन कल्याण शेट्टी आणि शिवसेनेचे प्रथमेश मेहत्रे यांच्या विजयाने युवकात उत्साहाचे वातावरण। अक्कलकोट नगरीच्या नगराध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीचे युवा नेते मिलन कल्याण शेट्टी तसेच दुधनी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी शिवसेना शिंदे गटाचे युवा नेते प्रथमेश मेहत्रे यांच्या विजयाने शहर व तालुक्यातील युवकात उत्साहाचे वातावरण पसरले आहे। अक्कलकोट आणि दुधनी नगराध्यक्षपदी युवा नेतृत्व निवडून आल्याने या शहरांच्या विकासाला चालना मिळेल अशी आशा नागरिकातून व्यक्त केली जात आहे। अक्कलकोट नगरीच्या नगराध्यक्षपदी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे बंधू युवकांची मोठी फळी निर्माण करणारे भाजपाचे युवा नेते मिलन कल्याण शेट्टी यांना मतदारांनी मोठे मताधिक्य देत तीर्थक्षेत्र अक्कलकोट नगरीचा विकासासाठी संधी दिली आहे। मिलन कल्याण शेट्टी यांना एकूण मते 14,861 इतकी पडली असून नूतन नगराध्यक्ष मिलन कल्याण शेट्टी यांना 8,553 मताचे मताधिक्य मिळाले आहे। इतके मताधिक्य आजपर्यंत कोणत्याच थेट नगराध्यक्ष मिळाले नव्हते। मिलन कल्याण शेट्टी यांचा नम्र स्वभाव, मृदू भाषा, सर्वांशी हसत खेळत राहण्याची खिलाडू वृत्ती, हजारो तरुण कार्यकर्त्यांचे जाळे, थेट जनसंपर्क यामुळे नूतन नगराध्यक्ष मिलन कल्याण शेट्टी यांना मतदारांनी भरभरून मतदान केले। नगराध्यक्षपद निवडणुकीच्या काळात हजारो कार्यकर्त्यांची सोबत मिलन कल्याण शेट्टी यांना मिळाली। तसेच विकासप्रिय आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे मोठे राजकीय पाठबळ मिलन कल्याण शेट्टी यांना मिळाल्याने त्यांचा विजयाचा मार्ग सोपा झाला। तीर्थक्षेत्र अक्कलकोट नगरीच्या नगराध्यक्षपदी एक तरुण तडफदार नगराध्यक्ष मिलन कल्याण शेट्टी यांची निवड झाल्याने युवा वर्गासह नागरिकात समाधानाचे वातावरण पसरले आहे। नूतन नगराध्यक्ष मिलन कल्याण शेट्टी यांच्याकडून अक्कलकोट शहर विकासाच्या अपेक्षा वाढल्या आहेत। दुधनी शहराच्या नगराध्यक्षपदी मेहत्रे घराण्यातील तिसऱ्या पिढीने बाजी मारली आहे। दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती, शिवसेना शिंदे गटाचे शिवसेना युवा आघाडी जिल्हा प्रमुख युवा नेते प्रथमेश मेहत्रे हे दुधनीच्या नगराध्यक्षपदी मोठ्या मताधिक्याने विजय मिळविला आहे। नूतन नगराध्यक्ष प्रथमेश मेहत्रे यांना एकूण 5,157 मते मिळाली। यामध्ये 2,868 मताधिक्य प्रथमेश मेहत्रे यांना मिळाले आहे। माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे तसेच शिवसेना नेते शंकर मेहत्रे यांच्या प्रचंड अशा पाठबळामुळे प्रथमेश मेहत्रे यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला। ज्येष्ठ नेते स्वर्गीय सातलिंगाप्पा मेहत्रे यांची पुण्याईमुळे नूतन नगराध्यक्ष प्रथमेश मेहत्रे यांचा विजय होण्यास मदत झाली। युवा नेते प्रथमेश मेहत्रे यांची तालुक्यात वेगळी ओळख निर्माण झाली आहे। युवा नेते प्रथमेश मेहत्रे यांचे पिताश्री ज्येष्ठ नेते शंकर मेहत्रे यांचा असणारा मोठा जनसंपर्क, थेट जनतेशी संवाद, युवक वर्गाची फळी, मतदारांना आपलेसे करणारा स्वभाव यामुळे प्रथमेश मेहत्रे यांचा प्रचंड असा विजय झाला। वास्तविक पाहता दुधनीत आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी भाजपा उमेदवारांसाठी मोठी ताकद लावली होती, पण मतदारांनी मेहत्रे घराण्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला। दुधनीत शिवसेना शिंदे गटाची संपूर्ण सत्ता आली आहे। थेट नगराध्यक्षासह 20 नगरसेवक विजयी झाले आहेत। यापुढील काळात दुधनीचे नगराध्यक्ष प्रथमेश मेहत्रे यांच्याकडून विकासाच्या अपेक्षा वाढल्या आहेत। माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली नूतन नगराध्यक्ष प्रथमेश मेहत्रे हे नक्कीच विकास कामांसाठी झटतील अशी अपेक्षा नागरिकातून व्यक्त केली जात आहे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा। अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।